नमस्कार, आपण पाहतात धाडस मराठी न्यूज। उमरखेडमध्ये एलसीबीची मोठी कारवाई। 73 किलो 170 ग्रॅम प्रतिबंधित गोवंश मांस जप्त, एकावर गुन्हा दाखल। यवतमाळ जिल्ह्यातील अवैध धंद्यावर सुरू असलेल्या धडक मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने एलसीबीने मोठी कारवाई केली आहे। उमरखेड तालुक्यातील ताजपुरा येथे छापा टाकून शासनाने प्रतिबंधित केलेले 73 किलो 170 ग्रॅम गोवंश मांस जप्त करण्यात आले असून या प्रकरणी एका आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध धंद्याविरोधात विशेष मोहीम सुरू आहे। त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे 27 जून 2026 रोजी ताजपुरा येथे छापा टाकला। कारवाई दरम्यान मोहम्मद सादिक मोहम्मद हुसेन कुरेशी वय 30 राहणार रहीमनगर उमरखेड हा 2 प्लास्टिकच्या पोत्यामध्ये प्रतिबंधित गोवंश मांस बाळगून असल्याचे आढळून आले। त्याच्या ताब्यातून 73 किलो 170 ग्रॅम गोवंश मांस अंदाजे किंमत 14,634 रुपये जप्त करण्यात आले आहे। या प्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 1995 मधील संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पडली। पाहत राहा धाडस मराठी न्यूज।